विनापरवाना रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या इस्मास गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद। माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 30/1/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, भूषण सोनवणे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इस्मांवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार राजेश राठोड व गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की महाराजा बस स्टॉप विहितगाव नाशिक येथे एक इसम बंदूक घेऊन येणार आहे। त्यावरून सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजा बस स्टॉप विहितगाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे सोमेश्वर उत्तम हंगरगे, वय 27 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 201, स्वागत ए बिल्डिंग, महाराजा बस स्टॉप विहितगाव, लॅम्बरोड नाशिक यास पोलिसांची चाहूल लागताच तो स्वागत बिल्डिंगकडे पळत सुटला असता पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतला असता त्याच्याकडे एक रिव्हॉल्व्हर, अग्निशस्त्रे व एक काडतूस असा एकूण 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरची एक रिव्हॉल्व्हर, अग्निशस्त्रे व एक काडतूस हस्तगत करण्यात आली असून सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याची मनाई आदेशाचे उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, भूषण सोनवणे, सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे।